सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडनदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्व जगाचा नियंत्रण करतो जो परमात्मा आहे, त्याच्याबद्दल लोकांना सहसा माहिती नाही। आपल्या पुढे जे दिसतंय त्याची आपण पूजा करतो, पण याचा जो नियंत्रण मुख्य आहे तो पाहत नाही। तो आहे ओम सहस्र शीर्षा पुरुष, हा परमेश्वर, आणि त्याची साधना त्याला भेटल्याशिवाय आपलं कल्याण होणार नाही। आता सगळ्या नद्या आहेत, सगळ्या नद्यांना जाऊन विचारलो आम्हाला मीठ दे, नद्या काय मीठ देऊ शकत नाहीत। त्या सांगतात जेव्हा आम्ही समुद्र मिळू तेव्हा आमच्या पाण्यापासून मीठ तयार होईल। तशा सगळ्या देवांना सांगितलं आम्हाला सत्य सांगा, सनातन सत्य सांगा, ते सांगू शकत नाही। ते म्हणते जेव्हा आपण मूळ परमात्मा जो आहे व चक्षा भगवान सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद सवृत्या दशांगुलम याला भेटू, तेव्हा आमच्या शरीरामध्ये ब्रह्मत्व येईल आणि मग सगळ्या जगाचं कल्याण करता येईल। तसं करता येणार नाही। हे नदीसारखा हा प्रवाह आहे, तेव्हा आपल्याला मूळ परमेश्वर जो आहे त्याची साधना केली पाहिजे। तेव्हा आपले जे तुकडे तुकडे करून ठेवलेत ना पुराणात निर्णया ठिकाणी, ते सगळे सळ होतील, म्हणजे एकरूप होतील। आता सनातन धर्म वैदिक विश्व हिंदू धर्म याबद्दल जगामध्ये खूप वाद चालू आहे। सनातन म्हणजे काय याचा अर्थ अजून निश्चितपणे जगाला सांगता आला किंवा नाही हा प्रश्न आहे। सनातन याचा अर्थ असा आहे ज्याचा कधी जन्म होत नाही, जो कधी मरत नाही, जो कधी येत नाही जात नाही, जो अविषय आहे, अजिंक्य आहे, ज्याला कोणी जिंकू शकत नाही, असं जे परम 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 पूजनीय आहे ते आहे परब्रह्म। परब्रह्म म्हणजे सनातन। हा सनातन धर्म म्हणजे पूर्ण ब्रह्म अवस्था जी आहे ते सनातन धर्म आहे। तो जन्मत नाही, मरत नाही, त्याला कोणी निर्माण करता नाही आणि त्याला कोणी निर्माण करू शकत नाही, तो धर्म म्हणजे सनातन। सनातन म्हणजे शाश्वत, कधी नष्ट न होणारा, आणि त्याच्यामध्ये राहणारा जो परमात्मा आहे या धर्माचा। ओम सहस्र शीर्षा सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद भूस्ववृत्या दशांगुलम दशांगुलम हा परमात्मा। आता धर्म याचा अर्थ कसा, आता बघा माशाचा धर्म बघा, पाणी चौकळून आहे, त्या पाण्यामध्ये मासा राहतो, हा पाण्याचा मत्स्य धर्म म्हणजे पाण्याचा धर्म आहे। तसं सर्व जग सृष्टीचा जे आहे ते ब्रह्म सनातन धर्म आहे। म्हणजे आपण या धर्माच्या आत राहतो, धर्माच्या बाहेर राहत नाही, धर्म स्थापन करू शकत नाही किंवा धर्म आपण निर्माण करू शकत नाही। पाण्यावर ज्याप्रमाणे बुडबुडे येतात त्याप्रमाणे जे सनातन परब्रह्म आहे त्याच्यावर तरंग उमटतात। तरंग म्हणजे छंद, गायत्री छंद, षडजा स्वरा, उष्णिक छंद, वृषभ स्वरा, अनुष्टुप छंद, गांधार स्वरा, बृहत छंद, मांधार स्वरा, पंचमी छंद, पंचम स्वरा, त्रिसम दैव स्वरा, जगदी छंदिशा, असे 7 स्वर, 7 छंद आणि 7 स्वर
प्रगट झाले, याच्यातून सगळं जग निर्माण झालं. हा सनातन धर्माचा मूळ धर्म आहे. जसा पाण्यावरच्या बुडबुड्या पाण्यावर तयार होऊन इकडून तिकडे फिरतात, पुन्हा काय दिवस राहतात, पुन्हा पाण्यामध्ये मिळून जातात. तशा प्रकारचं हे सगळं जगसृष्टी जे आहे हे ब्रह्माच्या आत आहे, ब्रह्माच्या बाहेर, धर्माच्या आत आहे, धर्माच्या बाहेर नाही. आणि धर्मामुळे सृष्टी चालते, धर्मामुळे परिणाम चालतो. धर्म स्थापन करून किंवा धर्माच्या रूपरेषा आखून चालत नाही, कारण त्याला निर्णया प्रकारचे निर्णय स्वरूप प्राप्त होतं. तसं स्वरूप इथं नाही. इथं काय की जो आहे तो जसाच तसा आहे. पाण्यामध्ये मासा राहतो, पाण्यात त्याची उत्पत्ती होते, पाण्यात जन्मतो, पाण्यामध्ये शरीर सोडतो. तशा प्रकारचं हे ब्रह्म आहे, ब्रह्म ज्याचा नाश होत नाही, जन्मत नाही, मरत नाही, अजिंक्य आहे आणि अजिंक्य आहे, विषय आहे, कधी पराजय न होणारा आहे आणि कधी नष्ट न होणारे असा हा सनातन ब्रह्म. सोस शीर्षा न पुरुष हा दशांगुलम ना नारायण हा परमात्मा. आणि तन म्हणजे शरीर सगुण स्वरूपात आला देव. म्हणजे हा जो सगुण ब्रह्म जो धर्म आहे, हे सगुण ब्रह्म आणि परमात्मा हे दोन्ही सगुण स्वरूपात आलेले आहेत. आधी धर्म का आधी परमात्मा, हा इथं प्रश्न होतो. परमात्मा ब्रह्म एकच आहे, दोन नाहीत, अद्वैत आहे, म्हणून दोन्ही एकच आहेत. कारण पाण्यात आपण चाळण ठेवली तर चाळण ठेवली किंवा बाटली ठेवली तर पाण्यामध्ये बाटलीचा आकार दिसतो. आत पाणी बाहेर पाणी, म्हणजे आतही ब्रह्म आहे बाहेर ब्रह्म आहे, फक्त थोडं कवच आलं त्यामुळे त्या ब्रह्माला आकार स्वरूप आलेला आहे. हे सनातन धर्म आहे. सनातन धर्म हा परमेश्वर स्वरूप आणि ज्याचा कधी नाश होत नाही, जन्मत नाही, तो परमात्मा धर्म आहे. आणि सनातन म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही, जन्मत नाही, का अनंत वर्षाचा आरंभमध्ये शेवट नाही, असा हा सनातन धर्म म्हणजे विश्व हिंदू धर्म आहे. आणि या धर्माचा जो परमात्मा आहे, तो परमात्मा जेव्हा पृथ्वी होतो तेव्हा संभवयोग धर्माची पुन्हा रूपरेषा सांगतो. तर सांगायचा मुद्दा असा आहे का आता आपण आज आपण एक धर्माचं जे स्वरूप आहे त्या धर्मामध्ये जे गडबड होते. आज तुम्हाला मी विशेष म्हणजे आपला हे प्रवचन 98 प्रवचन आहे. आणि जगामध्ये आता सध्या फार मोठी हालचाल चालू आहे. म्हणजे कोरोना आला नंबर 1, कोरोना नंबर 2, आता 3 नंबरचा कोरोना आलेला आहे. नंतर बॅक्टेरिया आलेला आहे, कौल आलेला, असे निर्णय नावं त्याला दिलेले आहेत. पण हे सगळे जे आहेत हे सगळे मांसाहार करणारे व्हायरस आहेत, जंतू आहेत. व्हायरस मांसाहार करणारे, मांसाहारी व्हायरस. आता एक कुत्रा एका जागा ठेवलं मांसाहार करणारे, गाय एका ठेवली, तेव्हा तिथं डासाच्या शरीरात निर्माण होतात, काही साखळी पद्धतीने बाहेर पडतात, असे त्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. तर कुत्रा आणि गाय ठेवली तर कुत्रा हे खाणार, गाय शाकाहारी, तर ते व्हायरस जो आहे मांस भक्षण तो कुत्र्यावर जाऊन झोपला, त्याला रोग झाला, गायला काहीच झालं नाही. तसं हे मांसाहार बंद करा आणि याचा उपचार करायला सुरुवात करा, तेव्हा तुम्हाला जगन तर जगन. आणि जे हा जो रोग आहे हा होतो कशापासून, हा रोग जो आहे हा अणुबॉम्बचे जे गॅमाने बॅटा किरण आहेत त्याच्यापासून हे मांसभक्षक व्हायरस तयार होतात. कसे काय, तर मागचा जो आजार होता बिटा किरणांचा, तो अटॅक मांसावर पेशीवर घशावर त्यावर करायचा. आता डायरेक्ट पेशी सगळ्या शरीरच खाऊन टाकतो. याच्याकरता आपल्याला सोमरस प्यायला पाहिजे, सोमरसाचा सहवास घेतला पाहिजे, तेव्हा आपला सुख शांती समाधान मिळेल, तसं मिळणार नाही. आणि त्याच्याकरता आपण आता या ठिकाणी विशेष प्रकारचं ज्ञान पाहणार आहोत, ज्ञान सांगणार आहोत.
तर आधी आपण आपलं रोजच्या ऋचा वाचू आणि मग मूळ विषयाकडे वळू. वाच्य प्रजापती ऋषियोभ्यो नमः. होमान सोमदेवताभ्यो नमः. जगती छंदभ्यो नमः. निशास्वरोभ्यो नमः. आता या ठिकाणी जगती छंद हा सांगितलेला आहे, म्हणजे सर्व शांतांचा राजा. 6 व्होल्टेज जेव्हा आपल्या ईसीचे पॉझिटिव्ह येते तेव्हा 7वा प्रकट होतो. मग आपल्याला सोमरस प्राप्त होतो. मग सोमरस आपल्या शरीरामध्ये पचल्या जातो. ओम पवस्व देवमादनः विचर्षणी अप्सा इंद्राय वरुणाय वाये क्रोधेनाद्य वरिवाहा स्वस्तिमत् अवरोक्षितौ गृह्णीं दैव्यं जनम. हे सोमा परमात्मा, तू देवांना आनंद देणार आहेस, परिपूर्ण आनंद देणार आहेस, सुख शांती देणार आहेस, माणसांना आनंद देणार आहेस, विशेष प्रकारचं परिपूर्ण निरीक्षण करणार आहेस. म्हणजे तुमच्या शरीरात कुठला रोग होतोय का, कुठले जीवाणू येतात का, कुठले विषावर परिणाम होतात का. मग याच्यामध्ये ह्या सोमरसामध्ये जीवनसत्व, खनिज आणि गुणसूत्र आणि अमोनो ॲसिड्स हे महत्त्वाचे गुणधर्म सोमरसामध्ये आहेत. आणि हा सोमरस प्यायल्याशिवाय माणसाला प्रगती होणार नाही. आतापर्यंत आपण त्याचं बरेच विश्लेषण केलेलं आहे आणि त्याचा आता पुढं पाहतो. आनंद देणार आहे, तू देवांना आनंद देणार आहेस. बरोबर असा महत्वाचा इथं आहे की देवांना आनंद झाल्याशिवाय देव आपला प्रसन्न होणार नाहीत. मग तुम्ही वरण भात चपाती किंवा वाकड्याकडे जेव्हा पुढे ठेवलं तर देवांना दुःख होतं, आनंद होत नाही. जेव्हा सोमरस जेव्हा पुढे ठेवता तेव्हा देवांना आनंद होणार. मग हा सोमरस निरीक्षण करणं आहे, देवांना आनंद झालाय का, शक्ती मिळाली का, परोक्ष झाली का, सर्वशक्ती झाली का, शरीरात पसरलाय का, हे सगळं सोमरस म्हणजे एक दैवी शक्ती आहे. सर्वदृष्ट आहे, परिपूर्ण सर्वदृष्ट आहे, म्हणजे सर्वत्र पाहणार आहे, त्याला काहीच नाही. जलदायक पाणी देणार आहे, पर्यटनवृष्टी करणार आहे. असा रस आम्हाला पाहिजे, अशी शक्ती आम्हाला पाहिजे, असं अवश्य पाहिजे. इंद्रायणी देवांचा रस प्रासाठी भरपूर रस असू द्यावा लागतो. आमच्यासाठी आजच धान्य संपत्ती आणि परिपूर्ण कल्याणकारी कर. दैव जन्म या विशाल भूमी निवासी लोकांना, विशेषतः परिपूर्ण विद्वान व परिपूर्ण शास्त्राला समजून घेऊन त्यांना सुखी करण्याचा अर्थ आहे. संशोधन करणारे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना सोमरस दिल्याशिवाय त्यांची बुद्धी संशोधन करीत नाही. त्याचं कारण सांगतो की जसं मोडाच्या मटकी भिजगाली की कोंब फुटतात. आता आपण पाहतो पिंपळाचं झाड, जगामध्ये 10 लाख 20 लाख झाडामध्ये एखाद्या झाडाला पिंपळाला पारंब्या फुटतात. तशा प्रकारचं आपल्या शरीरात जे 36,000 मेंदूत केंद्र आहेत त्याच्या केंद्रामध्ये अशा पारंब्यासारखे नवे तंतू तयार होतात. आणि तंतू तयार झाल्यानंतर मग जगातलं अतिसूक्ष्म जे ज्ञान आहे ते प्राप्त होतं. तसं होत नाही. शास्त्रज्ञ, कवी, पंडित, सर्वदृष्टे, विद्वान किंवा जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानी, वेडा माणूस ज्ञानी बनतो. वेडा माणूस ज्ञानी बनतो सोमरस प्यायल्यानं. सोमरस म्हणजे नंबर 1 नारळाचं पाणी, कारण हा वेदामध्ये वर्णन केलेला सोमरस आहे. सोमरस जो सांगितल्याकडे आहे तो सांगायचा मुद्दा म्हणजे नारळ झाडाचं पान सर्वात मोठं असतं. ज्या झाडाचं पान सर्वात मोठं आहे आणि ज्याच्यामध्ये पर्जन्य म्हणजे फळ झाडं आहे, त्याला फळात पाणी आहे. आणि झाडाचे फांदी किती फूट आहे, पान 30 ते 40 फूट लांब आहे. हे झाड पान फळात मोठं आहे, म्हणजे नारळाचं पाणी हा सोमरस, हिरवट रंगाचा. ऊसाचा रस हा सोमरस,
फळांचा रस हा सोमरस, आंब्याचा हा सोमरस, आणि कंदमुळापैकी साबुदाण्याचं साबुदाण्याची खीर हा सोमरस. म्हणजे अशा दृष्टीने त्याचे क्रम वेगळे आहेत, त्यांचे गुणधर्म सारखेच आहेत. हा सोमरस पेल्यानंतर तो देवाला आनंद देणार आहे आणि हो भावनातून दिल्याचा आणखीन आनंद देणार आहे. हा सोमरस नित्य पेल्याने आपला आनंद होणार आहे. मग आता हे व्हायरस जो आलेला आहे, मांसाहारी व्हायरस आलेला आहे, आणि त्यामुळं तो जर झोंबला, झटपट विलाज केला नाही तर 1-2 दिवसात शरीरातलं सगळं मांस संपतं, हाडं शिल्लक राहतात, बाकीचं काही राहत नाही. असा हा व्हायरस आलेला आहे. त्याचा अजून एवढा मोठा प्रभाव झालेला नाही. 10 पैसे 20 पैसे प्रभाव आहे. त्याच्यापासून जनतेला फार मोठा धोका होणार नाही. पण होऊ नये म्हणून आपण आज त्यासाठी उपचार पद्धती शोधून काढलेली आहे. ती अशी, आपल्या शरीरामध्ये लोह, तांबे आणि जस्त हे 3 घटक असणं अँटीबॉडीज बनते. म्हणजे त्या 3 घटकांमुळे आपलं शरीर काम टिकतं, त्याचा नाश होत नाही आणि कुठला आजार त्याला होत नाही. आणि आपल्या शरीरात अल्फा किरण तयार व्हावं लागतं. अल्फा किरण झाल्यानंतर सगळे शरीरातले इंद्रिय कामाला लागतात. सर्व पेशी म्हणजे तांबड्या, पांढऱ्या आणि प्लेटनेस म्हणजे चपट्या पेशी त्या कार्य करतात, हाडातून निर्माण होतात, लढतात, शत्रूंना जंतूंना आत येऊन देत नाहीत, आपल्या शरीरात प्रवेश करून देत नाही. पण त्यांच्या अंगामध्ये आपल्या शरीरात ज्या लढणाऱ्या पेशी आहेत, प्रतिकार शक्ती करणाऱ्या, त्या पेशी ज्या आहेत त्यांच्यामध्ये अल्फा किरण असावं लागतं. ज्यांना अल्फा किरण नसन ते लढणारच नाहीत. तुम्हाला लढायचं ना, युद्ध करायचं ना, तुमच्याकडे सोमरस पाहिजे, तेव्हा तुम्ही युद्ध करणार. ताकद पाहिजे, तुमची दृष्टी चकाकत पाहिजे, आणि सोमरसामुळे बुद्धी तीक्ष्ण बनते आणि झटपट कार्य करतो. तो बरोबर चालतो, बरोबर लिहितो, कार्य करतो, थकत नाही. सोमरस पिणारी जी माणसं आहेत ती रात्री फक्त 2 किंवा 3 तास झोपतात आणि तो बाकीचं कार्य करीत राहतात, त्यांना फार झोप येत नाही. याप्रमाणे हा सोमरस आहे, तो प्याला पाहिजे. आता आपल्या शरीरामध्ये जस्त पाहिजे, आणि जस्त सोमरस आणल्यानंतर आपल्या शरीरात जस्त आल्यानंतरच आपल्याला सोमरस प्राप्त होतो. तो हे जस्त कशातून आपल्या शरीराला मिळतं याच्याकरता थोडी माहिती सांगतो. मका, वाटाणा, हरभरे याच्यामधून आपल्याला जस्त मिळतं. कांदा, कोबी, फ्लावर आणि सुरण याच्यामधून आपल्याला जस्त मिळतं. नंतर अक्रोड, काजू, खोबरे, बदाम, मोहरी आणि शेंगदाणे याच्यामधून आपल्याला जस्त मिळतं. याच्यापैकी कुठला ते पदार्थ भरपूर तुमच्या खाण्यात पाहिजे, तो जस्त शरीरात तयार झालं पाहिजे. ते किती टक्के असण्यावर महत्व आहे. आता हे टक्के किती याची टक्केवारी अशी आहे की जस्त जे आहे जेवण आनंद देणारं जे आनंद आहे ते जस्त आपल्या शरीरामध्ये पेशीमध्ये 90% असावं लागतं. आणि त्याचप्रमाणे म्हणजे लोह आणि तांबे असावं लागतं. तर लोह जे आहे त्या लोहाचं रक्तात रूपांतर होतं. आपलं रक्त जे आहे ना लोखंडापासून तयार होतं. आपल्या शरीरातलं रक्त हे लोखंडापासून तयार होतं. कारण लोह आणि त्याला तांबे मिळालं, तांब्याचा गुणधर्म त्याला चिकटला की त्याचं रक्तात रूपांतर होतं. नारळामध्ये लोह, जस्त, तांबे आणि जस्त आणि सोनं चांदी यांचे घटक आहेत. तर त्याप्रमाणे हे सोमरस तयार होतो त्या फळामधून. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारची इजा होत नाही, शरीर सुरक्षित राहतं. आणि अल्फा किरण शरीरात तयार होईल, मग आपल्या रक्तपेशी सर्व पेशीमध्ये सर्व शरीरात तो संपूर्ण झाल्यानंतर आपल्या शरीरावरती अणुबॉम्बचे जे गॅमा आणि बेटा किरणाचे व्हायरस आहेत
लढाईमध्ये हे बॉम्ब पडतात, तिथं जीवजंतू असतात, डास असतात, आणि त्याचा एखादा कण त्यांच्या खाण्यात किंवा शरीरात गेल्यानंतर हा अणुबॉम्बचा एखादा कण एखाद्या डासाच्या पोटात गेला आणि त्याच्या पोटात जर जंतू तयार झाला तर त्या जंतूच्या शरीरामध्ये गॅमा आणि बॅटा करण्याचे गुणधर्म उतरतात त्या व्हायरसमध्ये, आणि ते व्हायरसमध्ये उतरल्यानंतर तो डास माणसाला चावला, मांसाहारी माणसाला, की त्याला त्याचे ते जंतू तयार होऊन त्या शरीरात तयार होतात. ही एक पद्धत झाली. दुसरी एक साखळी पद्धती, म्हणजे याच्याकडून त्याला त्याच्याकडून त्याला होत, श्वासातून बाहेर पडतो तो, याच्या श्वासातून बाहेर पडतो त्याला, स्पर्शने इकडून तिकडे जातो, म्हणजे अशा निर्णय पद्धतीने प्रचार होतात. पण बहुतेक त्याची मूळ निर्मिती डासामध्ये होते किंवा काही पक्षात बी होते, वटवागुळ्यात होते किंवा निर्णय प्राण्यात होते. कारण कसं आहे, अणुबॉम्बचे कण जे आहेत ते फळामध्ये जर चिकटून आत घुसले गॅमन बॅटा किरणाचे, आणि ते जर पक्ष्यांनी खाल्ले तर त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा असेच व्हायरस तयार होऊन ते बाहेर पडू शकतात. संशोधनाचा खूप मोठा विषय आहे. हे व्हायरस अणुबॉम्बचे गॅमा आणि बॅटा किरणाचे व्हायरस कुठं कुठं जातात, ते जिथं जातात, ज्या कांदा जो आहे त्या कांद्यावर ते प्रवेश करू शकत नाहीत. नंतर मका, वाटाणा, हरभरे, कांदा, कोबी, फ्लावर आणि सुरण ही जी वस्तू फळ भाज्या किंवा आहार आहे, याच्यावरती गॅमा आणि बॅटा किरण प्रवेश करू शकत नाही, कारण यांच्यावरून जस्त आहे. तसं अक्रोड, काजू, खोबरे, बदाम, मोहरी आणि शेंगदाणे, मोहरीची फोडणी आपण कालवण देतो, तर याच्यामध्ये जस्त आहे किंवा याच्यामध्ये अल्फा किरण आहेत ह्या वनस्पतीमध्ये, आणि ते अल्फा किरण आपल्या शरीरात प्रवेश करून देत नाही. तसेच तुळशीमध्ये जस्त आहे. तुळशी पूजा रोज केल्यास आपल्या शरीरामध्ये तुळशीची जस्त हवा उतरते आणि मग आपल्या शरीरात अल्फा किरण प्रगट होतं. तुळशीची माळ घातल्यास, रुद्राक्षी माळ घातल्यास आपल्या शरीरामध्ये अल्फा किरण तयार होतं. किंवा गळ्यामध्ये सोन्याची समजा 18 अंगठी जर असली तर अल्फा किरण आपल्या शरीरातून प्रवेश करून सुख शांती देतात. अशा दृष्टीने बरेच उत्तर आहेत. तर हे जे वनस्पती आहेत, अक्रोड, बदाम, काजू, ही सोमरसाची लक्षणं आहेत. ती सोमरसामध्ये येतात. त्यांचा बारीक भुकटे करून ऊसाच्या रसात टाकलं किंवा आमरसात टाकलं किंवा नारळाच्या पाण्यात टाकलं, फळांच्या रसात टाकलं, तर हे त्याच्यावर सामावून त्याच्यापासून जास्त शक्ती तयार होऊन आपल्याला फायदेशीर देतात. मांसाहारी हा जो व्हायरस आहे तो जगात आता फैलावत चाललेला आहे. ब्रिटिश, अमेरिका, जपान, चीन या देशामध्ये आहे असं लोक म्हणतात. भारतात का अजून दिसत नाही. तर हे काय करतो, सोमरस जो आहे तो आपल्याला उत्तम दृष्टी देतो. नंतर त्याच्यामध्ये अँटीबायोटिक असे जीवनसत्व आहे. नंतर हा सोमरस मेंदूत प्रवेश करून स्मरणशक्ती वाढवतो. नंतर रक्ताभिसरण चालवतो, संज्ञावाहिनी उत्तम कार्य करतो, रक्तक्षय टाळतो, रक्तक्षय होऊन देत नाही. आपल्यामध्ये जे HB आहे ते वाढवतो, हाडे बळकट करतो, हिमोग्लोबिन वाढवतो, शरीर उत्तम ठेवतो. आणि एक नवीन पद्धत अशी की मायोग्लोबिन, हे अगदी थोड्या डॉक्टरांना माहिती आहे. मायोग्लोबिन HBच आहे पण वेगळं आहे थोडंसं. ह्याच घटकापासून ते तयार होतं सोमरसामधून, आणि आपले हा स्नायू जे असतात त्या स्नायूमधून मायक्रोग्लोबिन कार्य करतं, म्हणून स्नायू दुखत नाहीत, हाडे बळकट होतात. नंतर HB तयार होतं
आणि याच्यामधून अल्फा किरण जास्त शरीरात तयार होतो, त्यामुळे आपल्याला धोका होत नाही. नंतर वय जे आपलं ते कायम तरुण राहतं, उत्तम राहतं, त्यात धोका पोचत नाही. आणि विषाणू प्रबंध करतो हा सोमरस. जे आता व्हायरस आहे, हा व्हायरस नष्ट करण्याचं काम सोमरस करणार, हे बाकीचं कुठलेही घटक करणार नाहीत आणि त्याच्याने ते होणार पण नाही. म्हणून ह्या वेदामध्ये सांगितलेला जो सोमरस आहे तो प्यायला पाहिजे. आता याच्यामध्ये सोमरसाच्या बऱ्याच जाती सांगितलेल्या आहेत. वेदामध्ये जे उल्लेख आहे सोमरसाचा, सोमवल्लीचा, तो नारळाच्या वृक्षाला सोमवल्ली म्हटलेलं आहे, कारण त्याचं पान सगळ्यात मोठं असून त्याला येणारं फळ आहे त्यात पाणी असतं. केळीचं पान आहे, केळी एक सोमरसात येते, ऊस येतो, तुमची खजूर येते, पपई येते, असे सोमरसामध्ये अशी झाड आहेत. आमरस येतो पण ते वेगळ्या पद्धत आहे. सोमवल्लीमध्ये झाडे आहेत कोणती? नारळ, पपई, केळी, नंतर खजूर, असे हे जी झाडे आहेत त्याचे सोमवल्लीत येतात आणि त्याच्यापासून आपल्याला त्याच्यातून सोमरस मिळतो. सोमरस हा माणसाच्या शरीरात अमृत तयार करतो. सोमरसापासून आपल्याला एक दिव्य दृष्टी प्राप्त होते. जसं क्षयकिरण आरपार जातात तसे या सोमरसापासून आपल्याला क्षयकिरणासारखी दृष्टी प्राप्त होते आणि ती आरपार पाहू शकते. दगडात, जमिनीत, झाडात, वृक्षात, माणसात. पूर्वीच्या ऋषीमुनींना ही दृष्टी प्राप्त झाली होती. म्हणून आपण त्यांच्याकडे गेलो की तुमच्याकडे पाहणार, तुमच्या पोटात दुखतंय, पोटात तुमच्या गाठ आलेली आहे, ते असं आहे. कारण याचं कारण आहे की सोमरस पिल्यानंतर जसं आता ऑपरेशन करतो आपण बिन टाक्याचं लाईटीवरच, तशा प्रकारचा हा सोमरसामधून काही साधू संन्यासी जे खास तपस्वी असतील, आयुष्यावर सोमरस पिणारे, त्यांच्या शरीरातून असे काही प्रकाश बाहेर पडतात की त्याच्यामुळं जाणाऱ्या भाविकांच्या शरीरातले जे रोग आहेत, जंतू आहेत, ते मरून जातात. कोरोनासारखे जंतू नष्ट होतात, व्हायरस नष्ट होतात. एवढी ताकद योग्य साधू संतांमध्ये. म्हणजे कोणत्या? जे फळांचा रस पितात, जे नारळाचं पाणी पितात, नारळाचं खोबरं खातात, जे पपईचा रस, पपई खातात, केळी खातात, फळांचा रस वगैरे अमृत पितात, असे जे कोणी असतील नियमित आहार घेणारे, तर त्यांच्या समोर आपण गेल्यानंतर त्यांनी जर आपल्याला पाहिलं तर आपल्या डोळ्याचे विकार, कानाचे विकार, शरीराचे विकार, हाडाचे विकार, अशा प्रकारचे जे काय निराळे आजार आहेत ते बरे होतात. आणि जर समजा आपल्याला कोणी भेटत नाही तर आपण स्वतः सोमरस प्यायचा, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ही प्रतिकार शक्ती तयार होते. तर तसंच या प्रकारात सोमरसापासून साखरेचं प्रमाण आहे ते कमी होतं. त्याच्याकरता काय खायला पाहिजे? म्हणजे त्याच्याकरता साखर कमी होण्याकरता आपण याच्यामध्ये सांगितलेलं आहे, ते पण आपण आता पाहणार आहोत. वाटाणा, अक्रोड, काजू, बदाम, मोहरी आणि शेंगदाणे हे सगळे सोमरसात मिळून जाणारे घटक आहेत. वाटाणा खाणे, त्या वाटाणा मिक्सरमध्ये करून त्याचा सोमरस बनवणे, अक्रोड, काजू, बदाम, मोहरी आणि शेंगदाणे हे जर सतत खाल्ले तर तुमची साखरेचं प्रमाण किती टक्के वाढलं असलं तर या सोमरसामधून ते कमी होतं. त्याच्यामुळं त्याचा फायदा होतो. आता हा जो मांसाहारी व्हायरस आलाय, त्याला आपण पिटाळून कसा काढायचा? तर दररोज तुम्ही मक्याची भाकर खाल्ली पाहिजे. नंतर अक्रोड, बदाम, काजू, अक्रोड, बदाम, काजू याच्यापैकी कुठलं खोबरं,
नारळ याच्यावर कुठलं तर एखादा घटकाचा घटक रोज सोमरस म्हणून घेतला पाहिजे. आणि त्याच्यामुळं तुमच्या शरीरात जास्त वाढलंय भरपूर, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये कुठलाही व्हायरस म्हणजे गॅम आणि बॅक्टेरिया येणार नाही, कुठलाही डास तुम्हाला चावणार नाही आणि त्यामुळं तुमचं सुरक्षितपणा राहणार आहे. मग आता याच्यामध्ये 3 नंबरचं व्होल्टेज आहे शिजा. त्याच्यामध्ये आपल्या शरीराला जस्त आपल्याला तपासून पाहता येतं किती टक्के आहे बा आपल्या शरीरात जस्त खरोखर तयार होतंय का. कारण हा 3 नंबरचा जो व्होल्टेज आहे आमरस, आंबाईचा, हा महाविष्णूचा व्होल्टेज आहे. 3 नंबर व्होल्टेज नंबर 3. तो जर 6 mm आला किंवा 10 mm जर आला तर आपल्या शरीरामध्ये जस्ताचं प्रमाण भरपूर आहे. मग आपल्या अँटीबॉडी बरोबर आहे का हे तपासायची. 1 नंबर व्होल्टेज लोह, 2 नंबर व्होल्टेज तांबे, 3 नंबर व्होल्टेज जस्त, हे तिन्ही जर समजा 10-10 mm आले तर आपली अँटीबॉडीज 100% व्यवस्थित आहे. आणि जरी किती मोठा व्हायरस आला तरी तो आपल्याला काही करू शकत नाही, मांसाहारी येऊ नाही तर कुठलाही येऊ. कारण आपल्या शरीरावर अणुबॉम्बचे जे परिणाम आहेत ते होऊ शकत नाहीत. आता काय काय घराणं काय देशामध्ये पत्रे जे केले ते शिशाचे पत्रे तयार केले. शिशाचे पत्रे तयार केल्यामुळं शिशामधून जो अल्फा किरण काय वाहतात, बॅटा आणि गॅमा किरण त्या शिशामधून घरात येत नाहीत. जस्ताचे पत्रे आहेत. ही जी राष्ट्र आहेत अशी, त्या ठिकाणी उद्या जरी बॉम्ब पडला तरी तिथल्या कुठल्याही प्राण्यांना इजा होणार नाही. मग आपल्या जेवढी साधन नाही, मग आपण काय करायचं. तर आपण हा जो व्हायरस आहे याला नष्ट करण्याकरता रोज अग्निहोत्र करायचं. हा अग्निहोत्र केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये म्हणजे अल्फा किरण तयार होईल फोमापासून आणि मग गॅमा आणि बॅटा किरण आपल्या शरीरात प्रवेश करणार नाही. जेव्हा आपली साई बटणं 6 mm ते 10 mm असतील तेव्हा आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचा व्हायरस, मांसाहारी व्हायरस प्रवेश करणार नाही, आपल्या शरीराला कुठला दोष होणार नाही, असं वस्तुस्थिती आहे. सोमरस पित राहणे आणि व्होल्टेज तपासित राहणे दर 6 महिने वर्षांनी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपली शरीर प्रकृती व्यवस्थित समजते. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आतापर्यंत मला जो अनुभव आहे तो मी तुम्हाला निवेदन केलेलं आहे. 8-60 सालापासून त्या अद्भुत क्रियेचा आपण शोध लावित चाललेलो आहोत. काही लोकांना बऱ्याचशा लोकांचा फायदा झालेला आहे. कांद्यामध्ये जस्त आहे, सतत कांदा खाल्ल्यास तुमच्या शरीरात जस्त उतरणार आणि मग तिथं तो व्हायरस अल्फा किरण तयार होणार. 2 प्रोटीन 2 न्यूट्रॉन याच्यापासून अल्फा किरण तयार होतं. तर ते आपल्या शरीरामध्ये 2 न्यूट्रॉन 2 प्रोटीन असतातच, फक्त त्याला जस्त लागतं. ते जस्त शरीरात उतरलं की चालू होणार. मग आपली साई बटणं जी आहेत हृदयामधली ती 6 mm ते 10 mm असलीच पाहिजेत. तेव्हा आपली शरीर प्रकृती निरोगी, हा भौतिक, दैविक आणि आध्यात्मिक प्रगती करणारे आहे. म्हणजे आपण जे जे कार्य करू त्यात आपल्याला यश मिळणार आहे, आपली प्रगती होणार आहे, धोका कधीच होणार नाही. आता हा मांसाहारी व्हायरस जो आला आहे त्याची लक्षणं काय आहेत. त्याची लक्षणे नाकातून रक्त येणे, गळून जाणे, चालताना येणे, डोकं ठणकणे किंवा असे अनेक प्रकारे आहेत. ते डॉक्टरकडून काही वर्ष लक्षणं समजून घ्या. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपण उपचार कसे करायचे हे सांगितले. या उपचार पद्धतीमध्ये त्यांची नावं पण सांगितली, त्याच्यापासून काय फायदा होतो तो पण सांगितला. म्हणजे डोळ्याची दृष्टी, आता जर तुमच्याकडे जर मांसाहारी व्हायरस आला तर तुमचे पहिले डोळे जाणार, तो डोळे हल्ला करणार. डोळ्यामध्ये जर जस्ताचं प्रमाण असेल, अल्फा किरणाच्या लहरी असतील तर तो डोळ्यावर आपला हल्ला करू शकणार नाही
आपली दृष्टी जाणार नाही, काहीच होणार नाही. त्या कारणाने अल्फा किरण काय करतात, अल्फा किरणाचं महत्व अजून काय आहे, आणि या मांसाहारी जो व्हायरस बाहेर कसा पिटाळायचा, हा महत्वाचा मुद्दा आता पाहतो आपण. या अल्फा किरण म्हणजे संततीवर्धक आहे. ज्या स्त्रियांच्या शरीरामध्ये अल्फा किरण भरपूर असन त्यांना देवावतरिक संतती होते. 6 mm ते 10 mm मात्र सगळे कार्डिगम पाहिजेत. म्हणजे त्यांना होणारी संतती आहे शरीराकरता अल्फा किरण आहे, आणि मग त्याला कुठल्याही प्रकारचा दोष नाही. जर समजा 3 व्होल्टेज तुमचे पॉझिटिव्ह आहेत आणि 3 निगेटिव्ह आहेत, तर तो मूळदोष होतो. कारण का त्या ठिकाणी गॅमा आणि बॅटा किरण आल्यानंतर शरीरातल्या ज्या पेशीचं रहस्य आहे त्या मुलाला मिळतच नाही, म्हणून तो जन्मतो. पण तो पंगू म्हणजे मूळदोष नावाचा रोग होतो. आणि हा मूळदोष नावाचा रोग का होतो, हे सगळे रोग का होतात, याचं मुख्य कारण गॅमा आणि बॅटा किरण आहे. आणि सगळ्यांचं नुकसान का होतं, सर्वांना लवकर मृत्यू का होतो, याचं कारण गॅमा आणि बॅटा किरणामुळे होतं. आता एक जण होता, मला महाराज मी कांदा कधीच खाणार नाही. मी म्हणून मका खा, नको खाऊ कांदा, मका खा. पण त्याने त्याचं काहीच ऐकलं, मी काहीच खाणार नाही म्हणे, काय व्हायचं होऊ द्या. आणि मग त्या पुढं अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याला आपण ट्रीटमेंट दिली होती. वाटाणा, मका, हरभरे, कांदा, कोबी, फ्लावर आणि सुरण, अक्रोड, काजू, खोबरे, बदाम, मोहरी आणि शेंगदाणे याच्यापैकी काहीतरी खा. हे सगळं सोडून दिलं, तिसरा खायचा गुलाबजाम वगैरे. परिस्थिती अशी झाली की त्याच्या शरीरामध्ये गॅमाने बॅटा किरण शिरले, आणि मग ते 6 बटणं निगेटिव्ह झाली, शरीरामध्ये कुठलीच हालचाल होईना. आणि मग मात्र तो घात घायला आला, सगळे विलाज केले, काहीच होईना. मग त्याला म्हणलं आता एक काम कर, तू सकाळपासून एक दिवस सकाळ पाणी प्यायचंच नाही, सतत नारळाचं पाणी प्यायचं. मग सतत नारळाचं पाणी शाळेचं पाणी प्यायला दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याचे कार्डिगम तपासले, तेव्हा ते थोडे थोडे पॉझिटिव्ह होत चालले. आठवड्याच्या आत ते पूर्ण पॉझिटिव्ह झाले, आणि त्याच्या शरीरातले जे गॅमा बॅटा किरणाचे परिणाम होते ते बाहेर निघून गेले, आणि त्याचं शरीर ओके झालं. तर चांगलं आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की झटपट गुण पाहिजे तुम्हाला सोमरसाचा, ऊसाचा रस, नारळाचं पाणी, नंतर फळांचा रस, आमरस. कारण आंब्याच्या रसामध्ये जस्त जास्त, आंब्या झाडाखाली बसला तर तुम्हाला जस्त मिळू शकेल. तुळशीजवळ बसायचं, तुळशी पानं स्त्रियांनी तोडू नये असं धर्मशास्त्राने सांगितलं. पुरुषांनीच ते तोडायचे फक्त. पण तुळशीने मला सांगितलं की आमची 1000 पानं मंजुळा तोडून द्यावाला वाहू नका, कारण आमचा वंश कसं का वाढायचा म्हणे. मग तुम्ही काय करा, 1000 वेळा तुळशीची हळद कुंकू लावून पूजा करा, 1000 वेळा मंत्र म्हणा, भरपूर फायदा होणार, आणि तुम्हाला जीवनशक्ती, ताजी शक्ती मिळत राहील 24 तास तुळशीमधून. म्हणून तुळशी पानं तोडू नका, तुळशी मंजुळा खोडू नका, आणि तिच्या सहवासात राहा. म्हणजे तुम्हाला एक माळा घाला, आणि त्याच्यामुळं तुम्हाला जस्त शरीरात तयार होईल, आणि त्याच्यामुळं तुम्हाला अल्फा किरण शरीरात तयार होईल. त्यामुळं संतती, सुख, वंश, अनुवंश नष्ट होईल, आणि एक विशेष प्रकारचं सुख शांती मिळेल असं परिस्थिती आहे. रंगसूत्र, गुणसूत्र, नंतर जिन्स, हे सगळे जशी तशी शरीरात. आता हा व्हायरस जो आहे, तो व्हायरस शरीरात शिरल्यानंतर तो पहिले आपले 30,000 सुखाचे जनुक आहे तो मांसामध्ये तोडून टाकतो. त्याच्यानंतर तो आपल्या शरीरातलं रंगसूत्र, गुणसूत्र, रंगसूत्र आहे 23 जोड्या, त्यांचा हल्ला करून ते नष्ट करतो. त्याच्यानंतर गुणसूत्र जे 1 लाख,
ते मेंदूमध्ये 50,000 आणि 50,000 शरीरामध्ये आहेत. 50,000 कुठे आहेत? मेंदूत. 50,000 शरीरामध्ये आहेत आणि यांच्यावर तो हल्ला करून ते नष्ट करतो. मग आपल्या शरीरातले सगळे गुणधर्म हा मांसाहारी व्हायरस नष्ट करतो. याच्याकरता आपला रामबाण उपाय म्हणजे आपल्या शरीरात सोमरस पिऊन जास्त निर्माण केलं पाहिजे. सोमरस निर्माण करून जास्त निर्माण केलं पाहिजे. त्याच्याकरता आमरस, नारळ पाणी, उसाचा रस हे सगळे बरोबर पाहिजेत. आणि सोमरस पिल्यानंतर आपले जे 30,000 सुख आहेत, म्हणजे जनुका आहेत, नंतर जे 23 रंगसूत्र जोड्या आहेत वंश पद्धतीच्या, त्या नष्ट होत नाहीत, जसे तसे राहतात. आणि गुणसूत्र पण जसे तसे राहतात, त्यात बदल होत नाही. हे वेद सायन्स आहे. वेद सायन्स, हे वेद सायन्सातला हा उपचार आहे. पूर्वी ऋषीमुनी काळात हे उपचार होत होते. त्याच्यातलं हे संशोधन करून तुमच्या पुढे हे मांडलेलं आहे. त्याच्या समाजाला कोट्यावधी वर्ष माणसं जगली राहिली, त्यामुळं हा उपचार महत्त्वाचा आहे. अल्फा किरणाचा प्रभाव प्रत्येक योगात कसा राहिला सांगतो. कृतयोगामध्ये अल्फा किरण होतं, तो वंश वाढला. तृतीयोगामध्ये अल्फा किरण आहे, तो वंश वाढला. द्वापरामध्ये अल्फा किरण तसं वंश वाढला. कलियुगामध्ये अल्फा किरण तसं वंश वाढला. काय फरक आहे सांगा. तुमच्या त्याचं कारण असं आहे की हा जो वंश पद्धती आपली वंश परंपरा अनुवंश दोष हटवतो अल्फा किरण. आणि याच्याकरता आपल्याला शरीरामध्ये अल्फा किरण वाढवलेच पाहिजेत आणि त्याचा उपयोग प्रत्येकाने केलाच पाहिजे. म्हणजे अल्फा किरण आपल्या शरीरात येण्याकरता आपण मका, वाटाणा, हरभरे, कांदा, कोबी, फ्लावर, सुरण, अक्रोड, काजू, खोबरे, बदाम, मोहरी, शेंगदाणे यापैकी खाल्ले पाहिजेत. तेव्हा आपल्या शरीरामध्ये अल्फा किरण कायम राहतील आणि त्यामुळं आपलं जीवन सुरक्षित राहील, धोका होणार नाही. हा मांसाहारी व्हायरस जो आहे त्याला हटवण्याकरता आपण हा रामबाण उपाय तुम्हाला सांगितलेला आहे आणि त्याचा उपयोग करून घ्या. ओम श्रीरामलिंग महाराज के जय. हयग्रीव गोविंद गंगा मैया के जय. सर्व जगाचा एकच प्रेमेश्वर श्रीवचक्षा भगवंत. ओम सहस शीर्षा सहसपात समृत्या दशांगुलम स्वयंभूश्वराजा श्री अमृतेश्वर कलिकत्ता महाराज के जय. जगात आणि महाराष्ट्रात 5 महाशक्ती निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. काल भैरव की जय. शनीश्वर की जय. खंडेश्वर की जय. हनुमान की जय. सर्व देवदेवतां के साधु संतन के जय. अनुसया सिंह के अनुसया अति माता अनुनाथ सिंह की जय. हरिओम दत्त. ओम शांति शांति.